माझ्या माहेरी सर्वांचा कॉमन आवडता पदार्थ म्हणजे लापशी. आणि लापशी केली ना की त्याबरोबर मसाले भात किंवा पुलाव हे ठरलेला बेत असतो, यामध्ये कोणीही नाही म्हणत नाही. चला म्हटलं आज कुकरमध्येच लापशी बनवूयात. डीमार्टमधून लापशीचा म्हणजे गव्हाचा रवा जो आहे ना तो लहान साईजचा घेऊन आले होते. जितका रवा घेतला त्याच्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये साजूक तूप घ्यायचं आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. पहिल्यांदा ड्रायफ्रूट्समध्ये ना खोबऱ्याचे काप नक्की वापरा, कारण ज्यावेळेस गावाकडे लापशी बनवतात ना त्या खोबऱ्याचे काप टाकतात आचारी लोक आणि खायला देखील खूप छान लागतात. आता ड्रायफ्रूट्स भाजून घेतले, त्यानंतर गव्हाचा जो रवा आहे ना तो भाजायला ठेवला. दुसरीकडे 1 वाटी लापशी घेतली होती, म्हणजे रवा घेतला होता, तर 1 वाटी गूळ. जर गोड खात असाल जास्त तर प्रमाण वाढू शकता. 3.5 वाटी पाणी टाकलं आणि छान उकळी यायला ठेवून दिले. दुसरीकडे हा जो रवा आहे ना तो छान हलका ब्राऊन कलर येतोपर्यंत भाजून घेतला. त्यानंतर जे गुळाचं पाणी आहे ना ते देखील यामध्ये ओतून घेतलं. ड्रायफ्रूटचे काप टाकून घेतले आणि गुळाचं पाणी असं गाळून टाकायचं, म्हणजे त्याच्यामध्ये जर खडे असतील तर ते निघून जातात. छान कुकरचं झाकण लावायचं. हाय फ्लेमवर 1 शिट्टी, लो फ्लेमवर 3 शिट्टी करून घ्यायची. वाफ गेलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी मोकळा फडफडीत अशी ही लापशी बनवून तयार झालेली आहे. आता यामध्ये वेलची पूड टाकून घेतली आणि मिक्स करून घेतली. जितकी मोकळी म्हणजे दाना सेपरेट आहे, पण तितकीच मऊसूद देखील आहे. खूप छान आहे. गावाकडे यामध्ये थोडासा कलर देखील वापरत असेल, कारण त्याचा डार्क कलर येतो, किंवा गूळ दुसरा वापरत असेल, पण मस्त लापशी तयार झाली.